ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरं। दोन्ही हात वर करून जोरानं जयकार द्यायचा। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। कोणी नाव ठेवलं तरी थांबायचं नसतं, आपण चांगलं काम रेटायचं असतं। अपयशानं कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं। नाराज तर मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं। लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं, कोणी पाय ओढले म्हणून थांबायचं नसतं, पुढे अन पुढे जायचं असतं। जीवनात खूप काही करण्याजोगं असतं, जीवनात खूप काही करण्याजोगं असतं। आपलं फक्त तिकडं लक्ष नसतं, आपलं तिकडं फक्त लक्ष नसतं। उपस्थित सद्धर्म भविष्य, जिन धर्मामध्ये जीवाचे 10 प्राण जरी सांगितले असले तर व्यवहार अवस्थेमध्ये 11वा प्राण अन्न आहे म्हणून सांगितलं। आणि ते अन्न कितीही आवडीचं असेल, कितीही आवडीचं असेल तर त्याला मर्यादेमध्ये ज्यावेळी सेवन करतो त्यावेळी ते अमृत आणि औषधी काम करतं। मर्यादेपेक्षा कमी आणि मर्यादेपेक्षा जास्त दोन्हीचं सेवन केलं तरी ते औषध विषाचं काम करतं। जेवण आणि जीवन हे दोन्ही एकसारखं आहे। एखादी जेवणामध्ये वस्तू आवडते म्हणून त्याचं सेवन अतिप्रमाणात केलं किंवा त्या जेवणातील वस्तू जी आवडती वस्तू आहे ती निरंतर 1 महिना 2 महिने
तीच वस्तू रोज खायला मिळाली तरी जेवणापासून आपलं जीवन त्रस्त होतं. आता नको वाटतं काय. नावडती वस्तू जरी रोज यायला लागली तरी जेवण नको होतं. मग जेवणामध्ये सात्विक जेवण म्हणून एक आहाराची पद्धत आहे. त्या सात्विक आहाराच्या पद्धतीमध्ये गोड, आंबट, खारट, तुरट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी किती जरी आपल्याला आवडत असल्या तर या सगळ्या गोष्टींचं एक योग्य मिश्रण ज्या भोजनाच्या ताटीमध्ये येतं त्याला सात्विक आहार म्हणतात. नुसताच गोड असेल तर त्याला सात्विक आहार म्हणलं जात नाही. नुसताच तिखट असेल तर त्याला सात्विक आहार म्हणलं जात नाही. नुसताच खारट जेवण असेल तर त्याला सात्विक आहार म्हणत नाही. केवळ आंबट पदार्थ असतील तर त्यालाही सात्विक पदार्थ म्हणत नाही, सात्विक जेवण म्हणत नाही. तर या सगळ्यांचा योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये मिश्रण असतं, त्याला सात्विक आहार म्हणतात. मग जेवताना जर आपल्याला सात्विक आहार लागत असेल तर जीवन जगताना सात्विक पद्धत आम्हाला का आवडत नाही? समजा तरुण मुलांना प्रसन्न माझा एक प्रश्न आहे. चेतन, आडुशाला बसलायस म्हणजे मला दिसत नाहीस असं नाहीस. ज्याच्या आडुशाला बसलाय त्याच्यापेक्षा तू मोठा आहेस, त्यामुळे तू मला लगेच दिसतोस. माझा एक प्रश्न आहे. समजा 24 तासामध्ये रात्र आणि दिवस हा भेदच नसता तर आपलं जीवन व्यवस्थित चाललं असतं का? ऐकू येत नाही. कारण गणेशवाडीची बासुंदी खाल्ल्यापासून मी जरा दुपारी पण सुस्त व्हायला चालू केलं होतं. त्यामुळे जरा मला जोरानं बोलावं लागतंय. म्हणजे मला तुम्ही जोरानं बोला तरच मला कळतंय. 24 तासामध्ये केवळ दिवस असता किंवा केवळ रात्र असती तर तुमचं आमचं जीवन आनंदी राहिलं असतं का? 12 महिन्याच्या वर्षामध्ये नुसता एकच हिवाळा, एकच उन्हाळा, एकच पावसाळा असता तरी आमचं जीवन चांगलं राहिलं असतं का? अजून ऐकू आलं नाही? मग महिन्यामध्ये, वर्षामध्ये 3 ऋतू पाहिजेत. दिवसामध्ये दिवस रात्र भेद पाहिजे. मग आयुष्यामध्ये कधी तर थोडी संकट आली, कधी तर थोडं अडचण आलं, कधी तर थोडं दुःख आलं तर आम्ही लोक लगेच त्या जीवनाला का कंटाळतो? त्या दुःखापासून, त्या संकटापासून आपलं तोंड वळवून आपण का फिरतो? लक्षात ठेवा. मी सकाळी मुलींना सकाळी काय दुपारी सांगितलं होतं, मी परत एकदा सांगतो. जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव नव्हे. उठत असताना 50दा खाली पडणे म्हणजेही पराभव नव्हे. पण पडल्यानंतर उठण्याची तयारी नसणे हा सगळ्यात मोठा पराभव आहे. आणि आजकाल आपण या गोष्टी आनंदाने, या पराभवाच्या गोष्टी स्वीकारतो आनंदाने. आज कुठल्याही विद्यार्थ्याला आणि कुठल्याही विद्यार्थिनीला तुम्ही जर विचारला तर केव्हा एकदा ग्रॅज्युएशन होईल, कधी एकदा एक 5-25 हजारची नोकरी मिळेल आणि कधी एकदा या अभ्यासातून आणि वाचण्यातून मी मुक्त होईन, अशी संकुचित वृत्तीची जीवन प्रवृत्ती आज चालू झाली. आणि म्हणून आम्ही 50-100 वर्ष जरी जगलो तरी आमच्या जीवनाला फार महत्त्व नाही. कारण किती जगलो याच्यापेक्षा जे जगलो त्याला कसं जगलो ह्याच्यावर आपली जीवन पद्धती ठरलेली असते, ह्याच्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व ठरलेलं असतं. म्हणून आपल्याला अब्राहम लिंकन, तुमचं सॉफ्टवेअर कंपनीचे मालक कोण? बिल गेट्स. त्यांनी त्यांच्या जीवनाच्या चरित्र लिहिताना एका ठिकाणी ओळीत लिहिलेलं आहे की जीवनाच्या
शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांना विद्यार्थी म्हणून जगण्याची इच्छा असते, विद्यार्थी म्हणून जगण्यासाठी आनंद येतो, त्यालाच खऱ्या अर्थानं मनुष्य जन्म समजला आहे, अन्यथा समजला। जसं त्या बिल गेट्सचं वाक्य, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याला विद्यार्थी म्हणून जगण्याची इच्छा राहिली, आनंद येतो, त्याला मनुष्य जीवन कळलं, तसं जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याला कार्यकर्ता होऊन समाजाच्या ध्यासासाठी जगायचं वाटलं, त्यालाच वीराचार्य कळले, अन्यथा कुणाला वीराचार्य कळले। शेवटच्या श्वासापर्यंत एक विचारवान म्हणतो विद्यार्थी होऊन जगलं पाहिजे, कारण ज्ञान हेच आम्हाला तारणार आहे। ज्ञानाशिवाय या जगामध्ये कुणी आम्हाला तारणार नाही। ज्ञान प्राण हे संयत होतो त्राण, अन्यथा श्वान, आचार्यांचं वाक्य। ज्ञान आमचा प्राण आहे, ते आम्हाला तारणार आहे म्हणा, किंवा शब्दशः अर्थ काढला तर त्राण म्हणजे शक्ती, ते शक्तिशाली आहे, पण केव्हा ते संयमाच्या सोबत असेल तर, अन्यथा श्वान म्हणजे ते कुत्र्यासारखं फक्त भुंकणार असणार आहे, ते फक्त भुंकणार असणार आहे। त्या ज्ञानाबरोबर विवेक पाहिजे, त्या ज्ञानाबरोबर संयम पाहिजे। आज मुलं मुली ज्ञान अध्ययन तर करायला लागलेत, पण त्या ज्ञान अध्ययनाबरोबर, लौकिक ज्ञानाबरोबर त्यांच्यासोबत अलौकिक म्हणजे धार्मिक ज्ञान, विवेकी ज्ञान, संयमाचं ज्ञान, धर्माचं ज्ञान हे नसल्यामुळं हे सुशिक्षित लोकच अशिक्षितांच्या पेक्षा अशिक्षित होऊन गेले। आचार्य सांगतात, भारतीय संस्कृति जितने अशिक्षित लोगों ने नहीं बिगाड़ी, उससे ज़्यादा सुशिक्षित लोगों ने बिगाड़ी। बघा हे सगळे दोन पुस्तक वाचून खुसखुशीत नव्ह, सुशिक्षित झालेली लोक बघा। आता तुमच्या घरात पहिला घराच्या पुढे चावी होती, एक 50 वर्षाच्या पूर्वी गेला तुमची आजी आजोबा इकडं नदीवर पाणी आणायला जाणार, डोक्यावर एकावर एक 2 घागर, काकत एक घागर, हातात एक किटली, पोटात 4-5 महिन्याचं बाळ, अशा परिस्थितीत सुद्धा तिला कधीही सासू वाईट वाटली नाही, तिला नवरा वाईट वाटला नाही, तिला सासरा वाईट वाटला नाही। विपुल अभिमानानं सांगतोय, एकमेव आमचं गणेशवाडीचं घाट असा आहे की आंघोळ करून आलं तर पायाला माती लागत नाही। हे विपुल तुझं पुण्य आहे, पण तुझ्या आजीला आजाला विचार, ज्यावेळी आजी आजा पाणी आणत होते त्यावेळी ते घोट्या एवढ्या राडीतनंच पाणी घेऊन येत होते, तेव्हा सुद्धा एवढ्या परिस्थितीत गणेशवाडीच्या एका सुद्धा आजी आजाला आत्ताच्या म्हणजे त्यावेळेच्या त्या तरुण लोकांना कधी मरावंसं वाटलं नाही, कधी घरात गॅस लीक झाला नाही, स्टोवचा स्फोट झाला नाही, त्यांच्या कधी कासऱ्याला कुठल्या झाडाची फांदी दिसली नाही। पण आज तुम्ही सुशिक्षित झालेली लोक, मी मगाशी खुसखुशीत म्हटलो, काही त्याचा अर्थ चुकीचं नाही, मोन्या को खाओ ऊपर ऊपर जाओ, हातात धरले की लगेच बिस्किट तुटतंय, खरंय खरंय का गोट आहे? तसं तुम्हाला जरा संकट आलं, जरा धर्म तुमच्यावर अडचणी आल्या की लगेच औषधाची बाटली, नदीचा घाट, नाहीतर लगेच तुम्हाला कासरा दिसतो। मग आपण कसले सुशिक्षित आहे? सुशिक्षित व्यक्तीकडे धैर्य असावं लागतं, सुशिक्षित व्यक्तीकडे धाडस असलं पाहिजे। पूर्वी आम्ही लहान असताना 25-30 वर्षाच्या पूर्वी कधी तर 6 महिन्यात वर्षात एक आमच्या जैन समाजामध्ये घटस्फोटाची घटना आमच्या कानावर येत होती, पण ज्या महिलेचा घटस्फोट होत होता ती महिला 6 महिने घराच्या बाहेर पडत नव्हती। पण आज सुशिक्षित मुली, जसा धर्म बाजूला झाला आणि या शाळेचा शिक्षणाचा अर्थ यांना कळला नाही, आज सरकारनं जसं ह्यांना प्राधान्य दिलं आणि महिलांना शिक्षणाची मुदत दिली, हे सुशिक्षित जशा मुली सुशिक्षित झाल्या, जास्त शिकल्या, दिवसातनं 10 बातम्या यायला लागल्यात, तिचा घटस्फोट झाला, हिचा घटस्फोट झाला, इथपर्यंत ठीक आहे, घटस्फोट झालेली सांगत्या, काल आमचं घटस्फोट देऊन आलो की दुसरं बघायला चालू केलोय आता। नाही विनोद नाही, खरं आहे, सत्य आहे।
मर्यादाच राहिली नाहीत आमच्या. आम्हाला लग्न म्हणजे लहानपणी खेळ पाण्याचा खेळ करत होतो ना, 1 तासभर खेळायचं आणि जाताना लात मारून मोडून जायचं. अशा आजच्या सुशिक्षित मुलांना हे झालंय. म्हणून मी सांगितलं, संकटाला कंटाळणारा कधी माणूस नसतो, त्याला सामोरे जाणारा माणूस असतो. नाव ठेवलं म्हणून थांबणारा कोणी माणूस नसतो, ते चांगलं काम रेटणारा माणूस असतो. तुम्हाला काय वाटतंय, ज्या महापुरुषाचा, मी साधू असून सांगायला लागलोय, ज्या महापुरुषाचा स्मारकाचा संकल्प गणेशवाडीवाल्यानं तुम्ही केलाय, त्या महापुरुषाच्या आयुष्यात कधी संकट आली नाही? त्या महापुरुषाला थांबवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही? त्या महापुरुषावर कोणी अपवाद आणण्याचा प्रयत्न केला नाही? जेवढा अपवाद माझ्यावर आला नाही, जेवढा अपवाद एका गणेशवाडीतल्या दारू पिऊन गटरीकडं पडणाऱ्या माणसाला जेवढा त्रास झाला नाही, त्याच्या 1000 पटीनं त्रास बाबासाहेब कुसनुरे सरांना त्या काळात समाजाने दिलाय, त्या काळात दिलाय. तरी तो व्यक्ती थांबला नाही, कारण त्याच्या लक्षात आलं माझं जीवनच माझ्या उन्नतीसाठी आणि दुसऱ्यांच्या प्रगतीसाठी आहे, हे त्याला माहीत होतं. आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात, दगडं बाबळीच्या झाडाला कोण मारत नाही. महापुरुषांच्यावरच उपसर्ग होतो, चांगल्या माणसांनाच त्रास होतो. पण चांगली माणसं त्रासातून बाजूला जात नाहीत, संकटातून बाजूला जात नाहीत, ते त्याच्या रस्त्यावर ते तुडून जातात. कारण गरुडालाच गरुड झेप म्हणतात. ह्या जगामध्ये सगळे पक्षी झेप घेतात, सगळे पक्षी आकाशामध्ये उडतात, सगळ्या पक्ष्यांना पंख आहेत. पण एकाच पक्षाच्या झेपेला गरुड झेप का म्हणतात? तर त्या झेपेमध्ये, त्या पंखामध्ये एवढी ताकद असते, ते पंख त्या आकाशाला, गगनाला भिनून त्याच्या पलीकडे जाऊन विसावा घेण्याची सामर्थ्य त्या पक्षाच्या पंखामध्ये असते. म्हणून मी समृद्धी दिदीत आहेत, पहिल्यांदा त्या माझ्याकडं म्हैसाळ आश्रममध्ये आलत्या, त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं, कबुतराला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात. कबूतर ऐकायलाय मुलांना मुलींनो, ऐकायलाय कुणाल? कबुतराला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात, पण भरारी घेण्याचं सामर्थ्य रक्तामध्ये असायला लागतंय. तिच्याकडे पंख गरुडाचे नव्हते, पण रक्त गरुडासारखं होतं. म्हणून हात पाय कमजोर असताना सुद्धा एवढी मोठी भरारी त्याने घेतली. तुमच्याकडे आमच्याकडे गरुडाचे पंख आहेत, पण रक्त आमचं कबुतरासारखं. काय करणार? महाराजींनी माळा मागितली, माळा मी माळ दिलो. महाराजी म्हटले माळ लय गरम झाल्या. मी म्हटलं रक्तच गरम आहे, त्याला आता काय करणार? तुम्ही फ्रीजमध्ये सोडला ठेवला तर ते घट होईल, पण ते थंड कधी होणार नाही. कारण मी सुद्धा असा थंडावलेल्या रक्ताचा, एक गोठलेल्या रक्तासारखा मी सुद्धा धर्मापासून कुठंतरी कोपऱ्यात खितपत पडलेला प्राणी होतो. पण आज तुमच्या पुढं एक चांगला कार्यकर्ता म्हणून नव्हे, एक चांगला माणूस म्हणून नव्हे, मी चांगला साधू म्हणणार नाही, पण जसा आहे तसा साधू म्हणून आज समाजामध्ये मी जे काम करतोय, ते सगळ्यात महान उपकार जर माझ्यावर कोणाचे असतील तर ते वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सरांचे. माणूस कितीही मोठा झाला तर उपकार करणाऱ्यांच्यावर कधी विसरायचं नसते. मुलांनो, 6 वर्षापूर्वी एक मुलगी नको त्या ठिकाणी पळून गेली. कसं तर करून तिला पकडून आणलं, पण दुर्दैव माझ्या त्या कार्यकर्त्यांचं कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये तिला हजर केल्यानंतर ती सांगते, आई वडिलांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या समाजातल्या महाराजांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण द्या. आज ज्या मुलगीचं चांगलं व्हावं, ज्या मुलीचं हित व्हावं, तिच्या डोळ्यात कायम आनंदाचे, सुखाचे दिवस बघावेत, म्हणून ज्या आईनं त्या मुलीला पोटात असताना तिचे सासू सासरे मुलगी नको, आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून त्या सुनेचा छळ केला, पण घरची लक्ष्मी पाहिजे म्हणून त्या आईनं सासू सासऱ्यांचा त्रास सहन केला. आणि ज्या मुलगीला 9 महिने पोटात ठेवून तुम्हाला जन्म दिला,
खाया प्यायला कमी, स्वतःच्या आयुष्याचे दुःख बाजूला ठेवले, स्वतःच्या आयुष्याचे सुख बाजूला ठेवले आणि 20-22 वर्षाचं मोठं करून आमचं जीवन समृद्ध करण्यासाठी स्वतःचं जीवन दुःखमय करून घेतले. त्या आई वडिलांना, त्या आई वडिलांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून फक्त डोकीवरची केसच त्याची होती, कपडे एकाचे, गॉगल एकाचा, गाडी एकाचा, पैसे तिसऱ्याची, अशा पोरग्यावर पडून जाताना त्या पोरग्याबरोबर सुखाचे दिवसाची स्वप्न बघितली. पण आई वडिलांनी दुःखास, माझ्या स्वप्नासाठी दुःख निवडलं. त्या आई वडिलांच्या पासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणणारी आज तुम्ही पिढी. माझ्यावर फक्त वीराचार्यांचे उपकार थोडे होते, पण ते साखरेसारखे होते. साखर बादलीवर पाण्यात 1 किलोभर घातली तर पाणी गोड होतं, पण साखरेने 1-2 थेंब घातलं तर बादली भरून पाणी गोड होतं. माझ्या जीवनामध्ये 2च थेंब वीराचार्यांचे पडले. माझी बादली, माझं जीवन आनंदमय, सुखमय आणि समृद्धीमय घडलं. त्या वीराचार्यांच्या सारखेच तुमचे आई वडील आहेत. त्यांनी तर तुमच्या जीवनात साखरेंची अगदी 1 बाटलीच आणून ठेवली. पण आम्हाला आमच्या आई वडिलांचे उपकार आम्ही विसरलो. उपकाराचं अपकार कधी करू नका. उपकार करणाऱ्यांचा उपकार जाणीव ठेवा. नाहीतर तुम्ही नुसता सासूला म्हणताय, सास भी कभी बहू थी, तू पण कधी तर म्हातारी झालीस, तुला मी दाखवतो. नुसता सासूला म्हणताय, पण तुम्ही पण आई वडिलांचा विश्वासघात करणारे सगळीजण लक्षात ठेवा. आज नाही उद्या तुम्ही पण कधी तर आई होणार आहे, तुम्ही कधी तर मुलांनो वडील होणार आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विश्वासघात केला, तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय कधीही राहणार नाही. कारण जैन धर्म कर्म सिद्धांतावर टिकून आहे. म्हणून आपण आपल्या कर्तृत्वाने जगलं पाहिजे. वीराचार्यांच्या जीवनात अनेक संकट आली, पण वीराचार्यांनी कधी मागं सरलं नाही. वीराचार्यांना अनेक लोकांनी त्रास दिला, पण वीराचार्य कधी मागं सरले नाही. कारण त्यांना माहित होतं माझा जन्म माझ्या उन्नतीसाठी आणि दुसऱ्यांच्या प्रगतीसाठी झाला. तुमच्याच गावातला प्रसंग मला माहित नाही, विपुल त्यावेळी हाच घाट होता का दुसरा घाट होता मला माहित नाही, पण वीराचार्य ज्यावेळी होते त्यावेळी ते शेवटच्या 1-2-3 महिन्याचा प्रसंग आहे. आणि ते फिरण्यासाठी गावात विश्रांतीसाठी आलेले असताना सहज त्या घाटावर फिरायला गेले. आता ह्याच्यात रताळ्यात रांगोळा अडकवायचं नाही. हसूरखंड आले काय, गणेशवाडीखंड गेले. तुम्हाला लोकांना सवय आहे महत्त्वाचा मुद्दा सोडायचा आणि नको त्या गोष्टीत अडकून पडायचं. त्या घाटावर फिरत असताना संध्याकाळी भाषा करून एक शतपावली करा म्हणून फिरायला गेले. तर आमच्या इंजिनिअरिंग कुठल्या तर मोठ्या शाळेत शिकणारी गणेशवाडीची मुलं, 1 जैनाचा 2 अजैनाची 3 मुलं त्या ठिकाणी फिरायला गेलेली होती. आणि जात असताना एका कोपऱ्यात लांब बसून सिगरेट स्मोकिंग करत होती, सिगरेट ओढत बसली होती. एकदम अचानक सरांना बघितले, सिगरेट फेकून दिली आणि तोंडातली धूर तोंडात ठेवलं. हे वीराचार्यांच्या लक्षात आलं. ऐकायला आज आमची मुलं आमची का ऐकत नाहीत? आमच्याकडं आचरण नाही. आमच्याकडं मी ज्या गावात जन्मलो त्या गावातला प्रसंग, बाप बिडी वडायचा, मुलगा लहान होता. बापानं एक दिवस मुलाला सांगितलं की बिडी आतनं पिटवून आण. बिडी पिटवून आणली, बहिरीपर्यंत विजली. त्या बापानं मुलाला खाड करणं मारला. म्हटली बिडी विजली का, तुला कळत नाही का? दुसऱ्या दिवशी बिडी लावून आणायला लावली. विजत असताना तो मुलगा पळत पळत गेला. मुलग्या बापानं तो बिडी घेतल्याने असं जोरानं वडला. ती विजणारी बिडी परत पिटली. मुलग्याच्या लक्षात आलं बापाचा मार खायचा नसला तर बिडी विनोद नाही, सत्य आहे. मी भगवंतांच्या पुढे बसून सांगतो, हा, बापाचा मार खायचा नसला तर बिडी विजून द्यायची नाही. आणि बिडी विजून द्यायची नसेल तर वाटेल ते एक झुरका घेणं माझं कर्तव्य आहे. आणि तो मुलगा बिडीचा झुरका घेत यायला चालू केला. बाळांनो, मी तुम्हाला मंदिराच्या पुढे बसून सांगायला लागलोय, 17व्या वर्षी त्याच्यासारखा गांजा वडणारा माणूस पोरगा आमच्या गावात कोण नव्हता. मी जिथं जीवन माझं जगलो होतो 17व्या वर्षी.
आमच्या भागात ही आमच्या डोळ्यानं बघितलेली गाव, याचा अर्थ जन्मगाव समजू नका. माझं जन्मगाव वेगळं आहे, माझं कर्मभूमी वेगळे आहे, जन्मभूमी वेगळे आहे, माझी धर्मभूमी वेगळे आहे. माझ्या जीवनात असंच आहे सगळं. त्यामुळं आम्ही आमच्या मुलांच्या पुढं पहिला आम्ही आमचं चारित्र्य, आमचं आचरण आम्ही पहिला व्यवस्थित ठेवलं पाहिजे. सर त्या मुलांच्या पाशी गेले, मुलांच्या पाठीवरनं हात फिरवून म्हणले, बाळा ते तोंडात धरलेला धूर बाहेर सोड, अन्यथा ठसका लागेल, याच्यामध्ये मृत्यू होण्याची सुद्धा संभावना असते. त्या मुलांनी धूर सोडला. सर जाता जाता म्हणले, ती घेतलेली अर्ध टाकलेले सिगरेट पूर्ण वड, आणि जाताना म्हणले, इथून पुढं सिगरेट ओढू नकोस, कारण तुझ्या आई बापांनी तुझ्याकडून फार स्वप्न बघितलंय, मधीच तुला मृत्यूला सामोरे जावं लागेल म्हणून नुसता डोक्यावरून हात फिरवले. सर पुढं गेले. त्या दिवशी त्या मुलांनी संकल्प केला. त्यातली 2 मुलं, एक अजय नाचा होता, तो माणूस माझ्याकडं औरवाडच्या चातुर्मासात आलता. तो सांगितला, महाराजजी आज मी जिवंत आणि सुखी आनंदी आहे. त्याला सगळ्यात मोठं कारण तुमच्या समाजात जन्मलेला पण मला गुरु समान आणि देवा समान असणारा बाबासाहेब कुचनुरेंनी भेटला. आम्ही गणेशवाडीवाल्यांनो हे लक्षात ठेवलं पाहिजे, आमचं जीवन किती महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य व्यक्तीचं नव्हे, पूज्य महाराजांनी सांगितलं व्यक्तिमत्वाचा, तो व्यक्तिमत्वाचं स्मारक नव्हे, ते गणेशवाडीच्या येणाऱ्या पिढीसाठी ते दीपस्तंभ असणार आहे. जे दीपस्तंभ भरकटलेल्या जहाजाला नदीच्या समुद्राच्या तीरावर येण्यासाठी जे निमित्त असतं, ते आमच्या गणेशवाडीतील भविष्यातील मुलांना धर्म आणि जीवनाचा रस्ता सोडलेल्या मुलांच्यासाठी ते दीपस्तंभासारखं आहे. म्हणून आपल्याला हे स्मारक रूपात नव्हे, तुम्ही स्मारक बांधलं तरी वीराचार्यांची जिथं सद्गती व्हायची आहे तिथं झालेली आहे. तुम्ही नाही बांधलं तरी वीराचार्यांचं कुठली सद्गती खाली येणार नाही. वीराचार्यांच्यासाठी नव्हे, आमच्या दुर्गतीला थांबवून आमच्या सद्गतीसाठी हे स्मारक बांधायचं आहे. ते दीपस्तंभ येणाऱ्या पिढीचा आदर्श ठेवण्यासाठी तो दीपस्तंभ करायचा. म्हणून हे स्मारक दुसऱ्यांच्यासाठी नाही. तुम्ही दान देताना, तिथं पाणी मारताना, तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी आणि गणेशवाडीच्या भविष्यासाठी हे दीपस्तंभ आहे असं समजून तुम्ही दान दिलं पाहिजे, असं समजून तुम्ही तिथं वेळ दिला पाहिजे, असं समजून तिथं तुम्ही काम केलं पाहिजे. बर्नार्ड हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, काय नाव त्यांचं, हे मोठे साहित्यकार होते 50 वर्षाच्या पूर्वीचे, 40-50, जॉर्ज काय मगाशी नाव, अब्राहम लिंकन असं होते बघा. याला कारण 2च आहे, वयाचा तर प्रभाव, नाही तर गणेशवाडीच्या बासुंदीचा तर प्रभाव. त्यामुळे असं नावं विसरायची माझ्यावर वेळ यायला लागल्या. अब्राहम लिंकन, अब्राहम ऐकायला लागले, कमिटीतल्या मुलांना ऐका, वडीलधाऱ्या लोकांना ऐका, खोत काका ऐका, सरपंच साहेब ऐकायचं आहे, तरुण मुलांनो, मुलींनो, महिलांनो, आम्ही करतोय 4 न्याचं आणि सांगतोय 12 न्याचं. पण महापुरुष कितीही केले तर स्वतः, मगाशी महाराजांनी सांगितलं ना, आपण, आम्ही, आपलं, हे शब्द वीराचार्यांच्या मुखात होते. म्हणून आज आमच्या घरातली लोक आमचं ऐकायला तयार नाहीत, पण वीराचार्यांचं जग ऐकत होतं, कारण ते आपलं म्हणून जगत होते, वसुदैव कुटुंबकम म्हणून जगत होते. ते आपल्या स्वार्थासाठी कधी जगले नाहीत. अब्राहम लिंकन आपल्या कामानिमित्त कोर्टाकडे जात असताना, पावसाळ्याचे दिवस होते, हे तुम्हाला नुसतं चांगलं तेवढंच दाखवलं जातं अमेरिकेचं. अमेरिकेत पण रस्ते खराब आहेत, तिथं पण खड्डे पडतात, तिथं पण पाण्याची डमकं असतात, तिथं पण माणसं आत्महत्या करतात, तिथली पण लोक भिकारी आहेत, तिथं पण काही लोक दरिद्री आहेत. हे तुम्हाला फक्त मुलांनो मुलींनो नुसतं ते फॅशन आहे तेवढंच दाखवतात, आणि जगातल्या सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीला सोडून आम्ही तिकडं जातो, पाश्चात्य संस्कृतीचा आदर्श देतो. पण आपल्याला काय सांगितलं, आपण काय, आजची मुलं आणि मुली काय, खाओ पिओ मौज करो
हॉटेल में खाओ और हॉस्पिटल में मरो, ही आमची संस्कृती झाली आज. पण भारतीय संस्कृती काय सांगते? जीवो और जीने दो, जीवो और जीने दो, माँ बाप के साथ रहो और संन्यास लेकर जंगल में जाकर मरो, ही भारतीय संस्कृती आहे. लक्षात ठेवा. आम्ही काय करायला लागलोय? आणि हे प्रत्येक देशात दुःख आहे, संकट आहे, सगळं आहे, पण ते दाखवलं जात नाही. तुम्ही तुमच्या मुलाला दाखवायला चालू करताय त्यावेळी बायोडाटामध्ये 5 एकर शेत लिहताय, 50,000 पगार लिहताय, सगळं लिहताय, पण तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ घेऊन सांगा त्याच्यावर घराचं काढलेलं लोन लिहताय का? या 25 लाख रुपये होम लोन आहे, गाडीला काढलेलं लोन आहे, लिहताय? इथं सोसायटीचं पीक कर्ज आहे, कधी लिहलंय? माणसाला चांगलं सांगायची तेवढी सवय आहे, चुकीचं काही सांगत नाही. हेच तिथं होतं, तिथंही खड्डे होते, तिथंही पाऊस पडतो, सगळं होतं. आणि ते जात असताना हजारो लोक त्या पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी झाडाखाली इकडे वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेऊन होते. पण तिथं जात असताना एक डबऱ्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू, कशाचं? कुत्र्याचं पिल्लू त्या डबऱ्यात पडलं होतं आणि जोर जोरानं ओरडत होतं. कुणालाही ते ऐकू गेलं नाही. पण काच लावलेल्या ॲम्बेसिडरमधनं जाणाऱ्या अब्राहम लिंकनांचं तिकडं लक्ष गेलं आणि ते ड्रायव्हरला सांगितले गाडी कडेला घे. गाडी कडेला घेतले. अब्राहम लिंकन उतरले. त्या कुत्र्याच्या पिल्लाला ऐकायला काय दादा? कुत्र्याच्या पिल्लाला मनगट्टीला धरले. कोण? चंद्रभूसागर महाराज. कोण? अब्राहम लिंकन. मनगट्टीला धरले आणि एका झाडाखाली सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. कुत्रं ते कुत्रंच. अंग झाडलं. अंग झाडल्यानंतर त्या अंगावरची राड, कुत्र्याच्या अंगावरची राड कुठं गेली? अब्राहम लिंकनांच्या अंगावर. पण वेळेचे एवढे पक्के होते ते ड्युटीला पुढं तसंच गेले आणि गेले. त्यांच्या अंगावरचे ते राडीचे शिंतोडे बघून त्यांच्या मागं सगळे आजूबाजूला चेष्टा करायला लागली, हसू लागले. ते आत गेले, ड्युटी केले आणि दुपारचा चहा पाण्याच्या वेळेला ते आपल्या चेंबरमध्ये ज्यावेळी गेले त्यावेळी सगळी लोक त्यांचे हाताखालचे नोकर गेले आणि म्हणले, सर हे काय? साहेब हे काय? घडलेली घटना सांगितली. ऐकायला लागले काय? एक गणेशवाडी. मी माळ आणि गाव म्हणणार नाही, माझ्यासाठी गणेशवाडी एकच आहे. मला तुम्ही उजवा डोळा महत्वाचा काय डावा डोळा महत्वाचा म्हणला? सांगा बघा तुम्हाला कुठला डोळा महत्वाचा आहे? ऐकू येत नाही. तसं कुठल्याही साधूंना माळ भाग महत्वाचं, गाव भाग महत्वाचं नसतं. कुठलाही साधू खरा साधू असेल तो गणेशवाडी म्हणेल, गाव आणि माळ हे डोकीत घेणार नाही. आम्हाला दोघं पण महत्वाचं आहे. आणि एक डोळा झाका बघा कसा दिसतोय. तुम्ही कसं दिसतंय ना, तुम्हाला कसं दिसतंय? एक डोळा झाकून बघा बरं, दिसत नाही आपल्याला व्यवस्थित, पण डोळे उघडलं तर व्यवस्थित दिसतं. तसे स्मारक, एक माळ भागातल्या लोकांनी डोळा झाकला, एक गाव भागातल्या लोकांनी डोळा झाकला तर जगाला ते स्मारक चांगलं दिसणार नाही. दोघांची डोळं उघडली आणि दोघांचे हात, दोघांचे पाय, दोघांची बुद्धी एक होऊन एक गणेशवाडी ज्यावेळी ते स्मारक करेल त्यावेळी ते स्मारक दीपस्तंभाचं काम करेल. नसेल ते नुसतं ती बिल्डिंग होईल, स्मारक होणार नाही, ती बिल्डिंग होईल. त्यामुळं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जास्त काम करणाऱ्यांनी ऐका, कमी काम करणाऱ्यांनी ऐका, काम न करणाऱ्यांनी पण ऐका. सगळ्यात माझं काम न करणाऱ्यांना सगळ्यात पहिला माझं सांगणं आहे, तुम्ही काय काम करू नका, पण काय काम नाही म्हणून कुठं तर बसून चर्चा करत बसू नका. नाही तर तुमची चर्चा, मग मी औरवाडमध्ये सांगितलं माझं काम असंच आहे, बाप दाव नाही तर सरात घाल. तुम्ही कुठं तर कट्ट्यावर बसून चर्चा करशील आणि ती चर्चा मला कळली तर मग मी माईकवर चर्चा करतो. आणि मग मी माईकवर चर्चा करायला लागलो, तुमच्या हेडव्याला जेवढी तुमची कुंडली माहीत नाही गेली तेवढी कुंडली चंद्रभूसागर महाराज 10 मिनिटात माईकवरच काढतात.
मग तुम्ही बाहेर बसून काम करणाऱ्यांची मापं काढायला लागला तर आमची ती सहन करण्याची ताकद आहे, पण आम्ही काढलेली कुंडली सहन करायची ताकद मग तुम्ही न काम करणाऱ्यांनी सुद्धा ठेवायची तेवढी तयारी ठेवा, असं मी औरवाडमध्ये म्हणलो होतो. गणेशवाडीत असं कोणीही नाही, मला माहिती आहे, कारण गणेशवाडी वीराचार्यांचं गाव आहे, जिथं अजैन लोक या स्मारकासाठी काम करायला येतो म्हणतात, धन देतो म्हणतात, वेळ देतो म्हणतात, घाम घालतो म्हणतात. तिथं आमची जैनाची तर लोक नक्कीच चांगली असणारच आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण मी असं बाहेर गावात बोललो होतो हे मी तुम्हाला सांगायलोय म्हणजे सावध करायला लागलोय. आणि ती जबाबदारी तर आमच्या दोघांची आहे. मी तर आहेच, पण माझ्या माग आज विद्यासागर महाराजांची सुद्धा ताकद माझ्या माग आहे. एक मी माझं पुण्य समजतो, एक विद्यासागरांचा हात डोकीवर आहे आणि एक विद्यासागरांचा हात माझ्या पाठीवर आहे. असे दोन विद्यासागर माझ्याबरोबर असतील तर मी काहीही करू शकतो. हे मी आमच्या 10 तारखेच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनच्या वेळेला सुद्धा सांगितलं. त्यामुळं हे होणार आहे. महाराज काल नव्हते, तुम्ही काल काही लोक नव्हता म्हणून आज मी परत सांगतो, 2027 16 ऑगस्ट 2027 वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सरांच्या स्मारकाचं उद्घाटन होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला तर महाराजांची तारीख आणि माझ्या तारखेमुळं तर काही बदल होणार नाही, पण महाराजांच्या तारखेमुळं परत काय मागं पुढं व्हायला लागलं तर त्याला मी जबाबदार नाही. पण आत्ताच मी महाराजांना एवढ्यासाठी सांगायला लागलोय की ही तारीख आपली गणेशवाडी पुरता असायला पाहिजे, असं आपण सगळ्यांनी आत्तापासून प्लॅन केलं पाहिजे. म्हणून आपण काम करताना कुणावर उपकार करायला लागलो हे समजू नका. तुम्हाला वाटलं पाहिजे की माझ्यावर उपकार ह्या लोकांनी करायला लागले. अशा महान संतांच्या कार्यामध्ये, अशा महामानवाच्या कार्यामध्ये आमचा सहभागी झाला. नको त्या मिथ्यात्वाच्या कार्यक्रमाला, नको त्या धाबडदिंग्याच्या कार्यक्रमाला आज आपण कोट्यावधी रुपये खर्चतो, पण जिथं मानवतेचा मार्ग सांगणाऱ्या वीराचार्यांच्या कार्याला जर गणेशवाडीवाल्यांनो आणि पंचकृषीतल्या लोकांनो तुमचा पैसा लागत नसेल, तुमचं घाम गाळत नसाल, तुमची वेळ नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. लक्षात ठेवा. हे अशी लोक म्हशीच्या काशीतल्या गोचडीसारखे आहे. कारण म्हशीच्या कासामध्ये दूध असतं, ते दूध वासरू 5 मिनिटासाठी येतं, दूध पिऊन जातं, 24 तास तिथं बसून गोचडी रक्त पिते. वीराचार्यांच्या कामामध्ये आम्ही सहभागी न होणं म्हणजे आमचं जीवन गोचडीसारखं आहे. ह्या गणेशवाडीचं चांगलं आम्ही न घेता नुसता रक्त पिण्याचं काम आम्ही केल्या जातो. अब्राहम लिंकन तुम्हाला वाटलं विसरले महाराज, मी कधीही विसरत नाही. जिथनं बाहेर पडतो तिथं मी परत आपापल्या जागेवर येऊन त्याचा शेवट करतो. अब्राहम लिंकनाने उत्तर फार चांगलं दिलं. ते उत्तर जर गणेशवाडीवाल्यांनी लक्षात ठेवलं, तो भाव जर गणेशवाडीवाल्यांनी लक्षात ठेवला तर स्मारक आणि हे कुठलंच कार्य फार अशक्य नाही. ते उत्तर होतं त्या माणसाने म्हणलं, बघा साहेब, तुम्ही हे सगळं त्या कुत्र्यावर उपकार केला, बाजूला काढला, पण त्या कुत्र्यानं तुम्हाला काय केलं? परत अंग झाडलं आणि तुमच्यावर घाण उडवली, शिंतोड उडवले. कमिटीची लोक, तरुण मुलं मुली, महिला, ज्यांनी आपल्या जीवनाचा मुख्य आधार, मुख्य स्वप्न हे दीपस्तंभ बांधायचं ठरवलंय, त्यांच्यासाठी सांगतो जग शिंतोड उडवणार आहे. जगाचं कामच आहे ते. पण आम्हाला शिंतोडे उडवून घ्यायचे नाहीत, आम्हाला त्याच्याकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. त्या अब्राहम लिंकनाने उत्तर दिलं, थांब, तुला कोण सांगितलं? मी त्या कुत्र्यावर उपकार करण्यासाठी मी त्या कुत्र्याला बाजूला काढलोय? मग मी कुत्र्यावर उपकार करायसाठी मी कुत्र्याला बाजूला काढलो नाही. मग कशासाठी? माझ्या आई वडिलांनी लहानपणी केलेल्या माझ्या संस्काराला जगू द्या, दया, करुणा, ह्या सगळ्या संस्काराला माझी परीक्षा होती. त्या कुत्र्याला बघितलो
आणि त्या कुत्र्यावर दया करण्यासाठी नव्हे, तर माझ्या आईनं दिलेल्या संस्काराला जिवंत ठेवण्यासाठी मी त्या कुत्र्याला बाजूला केलो. मी माझा स्वभाव सोडलो नाही. मग ठीक आहे साहेब, तरी पण त्या कुत्र्यानं तुमच्यावर अपकारच केलं. मग त्यावेळी बाबासाहेब, त्यावेळेला ते अब्राहम लिंकन म्हणतात, कुत्र्याचा स्वभाव अंग झाडायचा सोडू शकत नाही, तर मी माणूस होऊन दुसऱ्याला मदत करायचा स्वभाव मी कसा सोडू शकतो, कारण माझ्या आईचे संस्कार तेवढे पूज्य होते. एक पाश्चात्य संस्कृतीत जगणाऱ्या माणसाकडं आई वडिलांच्या संस्काराची एवढी जाणीव आहे, तर ज्या बाबासाहेबांनी स्वतःच्याच आई वडिलांचं कोख पोट त्यांचा वंश पवित्र केला नाही, तर त्यांच्या जवळ आलेल्या हजारो लोकांचा वंश पवित्र करण्यासाठी ज्या बाबासाहेबांनी काम केलं, त्या बाबासाहेबांचे काम आपण करत असताना आपण कुणावर उपकार करायला नाही. उलट आपल्याला बाबासाहेबांच्या माध्यमातून उपकार करून घेण्याची वेळ आली की आपल्याला त्यांचं स्मारक, त्यांचं दीपस्तंभ बांधायला मिळते. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून गणेशवाडीवाल्यांनो, संकट आलं तर कंटाळायचं नाही, त्याला सामोरे जायचं. कुणी नाव ठेवलं तरी थांबायचं नाही, आपलं काम रेटायचं. अपयश आपल्याला येत नाही, चुकून आलं अपयशामध्ये खचायचं नाही, जिद्दीनं बळ वाढवायचं. नाराज तर मुळीच व्हायचं नाही, चैतन्य सदा फुलवायचं. लोक निंदेला घाबरायचं नाही, पाय ओढलं तरी थांबायचं नाही, पुढं आणि पुढंच जायचं. कारण जीवनात खूप काही करण्याजोगं आहे, आपलं फक्त तिकडं लक्ष नाही. आता आपल्या जीवनाचा, गणेशवाडीच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं एक ध्येय असलं पाहिजे, ते स्मारक. आणि ते स्मारक पूर्ण झाल्यानंतर वीराचार्यांचा विचाराला अखंडितपणे प्रवाहित करण्यासाठीचं कार्य आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यांना घेऊन केलं पाहिजे, सगळ्यांना घेऊन केलं पाहिजे. उदाहरणाचा गैरअर्थ काढायचा नाही, पण वास्तविक सत्य आहे आणि हे सांगणं फार गरजेचं आहे. मला माहिती आहे मी थोडं कडक बोलतो, पण सत्य बोलतो. तुमच्या लोकांचं घर मला जगणंच कळलं नाही, सगळ्यांचंच. चहा पिताना कसला लागतोय, ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. गोड आहे तुमचे मारे. चहा पिताना तर काय पेलायचं काय, चहा पिताना कडक लागतोय, कडक. साखर कमी असली तर चालत्या, पण चहा कसा पाहिजे, कडक पाहिजे. जसं चहा कडक पिल्याशिवाय तरतरी येत नाही, तसं आमच्या जीवनात आम्हाला सिद्धांत कळलाय, कडक बोलल्याशिवाय कार्यकर्त्यांच्या तरतरी येत नाही. आणि मग तरतरी असणारे कार्यकर्ते 4 असले तरी काम कधी थांबत. मग चहा कडक पाहिजे आणि महाराज कसं मऊ पाहिजेत मग तुम्हाला? चुकीचं आहे की नाही सांगा बघा. खरं आहे का? खरं नाही. माझं बोलणं कडक असेल, उदाहरण मनाला लागण्यासारखं असेल, पण आपण समजावून घ्यायचं आहे, आमची चूक होऊ नये म्हणून महाराज सांगतात